नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. एकंबे गटात भक्तीचा महापूर. अयोध्या काशी दर्शनाच्या निमित्ताने राजकीय शक्ती प्रदर्शनाची चढाओढ. रहिमतपूर प्रतिनिधी निवडणुकांचे पडघम वाजू लागले की राजकारणात नवनवीन प्रयोग सुरू होतात. कुठे विकासाचे आश्वासन, कुठे सभा मेळावे, तर कुठे सामाजिक उपक्रम. मात्र सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद एकंबे गटात सध्या सुरू असलेली स्पर्धा एका वेगळ्याच आणि भक्तिमय वळणावर पोहोचली आहे. येथे थेट अयोध्या काशी दर्शनाच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याची मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. भक्ती विरुद्ध भक्ती असा अनोखा संघर्ष. एकाच गटात, एकाच काळात आणि एकाच तीर्थस्थळासाठी दोन वेगवेगळ्या प्रबळ गटांकडून यात्रा जाहीर झाल्याने एकंबे गटाचे राजकारण सध्या भक्ती विरुद्ध भक्ती या अनोख्या संघर्षात अडकले आहे. सुनीताताई जवाहरलाल भोसले गट यांच्या वतीने गटातील सर्व गावांसाठी अयोध्या काशी दर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले असून याची नोंदणी मकर संक्रांतीपर्यंत 14 जानेवारी 2026 सुरू राहणार आहे. दयानंद काका भोसले व राजेश्वरी भोसले गट यांच्या वतीने देखील स्पेशल रेल्वेद्वारे यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात स्वतंत्र यंत्रणा आणि संपर्क प्रमुख नेमून 14 जानेवारीपर्यंत नोंदणी पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे. एकंबे गटातील या 25 अधिक गावांवर असणारं लक्ष. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण गटातील मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न आहे. यात प्रामुख्याने एकंबे, शिल्टी, खिरखंडी, एकसळ, सायगाव, गोळेवाडी, निगडी, दुधी, सासुर्वे, बोरीव, शिरंबे, वेलंग, सुलतानवाडी, काटेवाडी, न्हाळेवाडी, वेळू, बेलेवाडी, साप, अंबेरी, अपशिंगे, वेलंग, कन्हेरखेड, जायगाव, वागजाईवाडी, गोगावलेवाडी, धामणेर, कटापूर आणि गोडसेवाडी. मतदार संभ्रमात, कार्यकर्ते मैदानात. एकाच वेळी दोन मोठ्या यात्रांच्या घोषणा झाल्याने मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण नाव नेमके कोणाकडे नोंदवायचे असा संभ्रमही निर्माण झाला आहे. काही गावांतर कार्यकर्त्यांमध्ये आमच्याकडे आधी नोंदणी करा अशी चढाओढ लागली असून दिवसभर गावागावांत याद्या बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तीर्थयात्रा की निवडणूक पूर्व कसोटी. राजकीय जाणकारांच्या मते या यात्रा केवळ धार्मिक उपक्रम नसून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट आहे. कोणत्या गावातून कोणाला किती प्रतिसाद मिळतोय यावरून कोणाचा प्रभाव किती आहे याचा अंदाज बांधला जात आहे. आता एकंबे गटातील मतदार कोणत्या दर्शनाला कौल देतात आणि या भक्तीच्या लाटेत राजकीय पारडे कोणाच्या बाजूने झुकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.